मित्रांनो, आज 7 जुलै 2024 या दिवशी आपल्या राजगुरुनगरमध्ये खूप असा पाऊस झालेला होता। पावसाळ्याची खरी मजा ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्यासाठी आहे। जी लोक सिंगल आहे त्यांना चिखल तोडवण्यात जाण्यात, कामाला जाण्यात, बाहेर निघण्यात खूप मोठा त्रास किंवा कटकट वाटते। आज आपल्या भीमा नदीचं पाणी थोडंसं उतरलं आहे। मित्रांनो, ह्या बिल्डिंगमध्ये जर कोणी तुमचा मित्र, मैत्रीण, नातेवाईक राहत असेल तर त्यांना सांगा की माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मी जर असं अचानक त्यांच्या घरात गेलो तर कुणीतरी म्हणायचं, कशाला आलाय, काय करायला आलाय, तुझे इथे काय काम आहे, त्यामुळे मी तेथे जात नाही। भीमा नदीच्या काठी केदारेश्वर मंदिर आहे। ह्या ठिकाणी गेल्यावर मी नेहमीच पाया पडतो। आपल्या राजगुरुनगर शहरातील ज्या मुलींचं लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यामुळे ते सातारा, सांगली, नाशिक, कोल्हापूर, मुंबई अशा ठिकाणी राहायला गेलेले आहेत, त्या मुलींनी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्या राजगुरुनगरमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी येथे दाखवल्या जातात। रात्री नदीला खूप पाणी आलं होतं, त्यामुळे काही काड्या, लाकडं नदीकिनारी जमा होऊन गेली होती। महाराष्ट्र सरकारला अशी विनंती आहे की आमचा केदारेश्वर बंधारा अतिशय जुना झालेला असून त्याची दुरुस्ती, कठडे बसवण्याचे काम करण्यात यावे। कासकमान धरण जर पूर्ण क्षमतेने भरले तर पाणी सोडले तर नदीला 100% पूर येण्याची शक्यता आहे। सबस्क्राईब करा आपले यूट्यूब चॅनेल आणि रहा 1 इंच पुढे।